अखिल जगस्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। म्या नाही जाणार। ठीक आहे, तुमची राजसभा नाही, तुम्ही म्हणाल तसं व्हायला। बानू तोंड सांभाळून बोल। देवी आपण शांत व्हा। आपण जे बोलता आहात ते योग्यच आहे। हो ना, मग मलाही कळू द्या हिला इथे कोणी पाठवलं ते। कोणी पाठवलं तुला इथे? देवी ती इथे स्वतःहून आलेली नाही, मीच तिला बोलवले। ती म्हणाली अन्न घेऊन येते, मी म्हंटल ये, त्याबरोबर 4 गोष्टी सांगेन। मी इथे येणार आहे हे माहित असूनही तुम्ही असे केले मुनिवर? नाही देवी, असे मी कसे करेन? खरे तर तुम्ही विचारण्या अगोदर तिने मला विचारले। माझे काही चुकले असेल तर मला क्षमा करावी। महाराज, अहो तुम्ही कशापायी असं म्हणतायसा? बानू तू शांत राहा, मी बोलतो आहे ना। हिला इथून जायला सांगा मुनिवर, नाहीतर आपण राजवाड्यात अतिथी कक्षात यावे। म्या जाणार नाही। देवी माझ्याकडून असत्य वचन जाणार नाही, मी ते पाप समजतो। माझ्याकडून तिला शब्द गेला आहे। मी आपल्याला प्रार्थना करतो की आपण तिला इथे थांबण्याची अनुमती द्यावी आणि आपणही थांबावे। मुनिवर हे काय बोलत आहात तुम्ही? देवी मी आजवर तुमच्याकडे काहीही मागितले नाही, आज मागतो आपण क्षमाशील होऊन तिला इथे थांबण्याची अनुमती द्यावी। देवी ते शक्य नाही। मी येते, तुम्ही भोजन ग्रहण करून घ्या। देवी माझ्यावर असा अन्याय करू नका, कृपा असावी माझ्यावर। मी आपल्याला आश्वस्त करतो की आज आपल्याला अत्यंत महत्त्वाचे असे काहीतरी गवसेल। आणि नाही गवसले तर? मी माझ्या आराध्याचे स्मरण करून बोलतो आहे देवी। असे असेल तर मी थांबते। बानूला इथे थांबण्याची अनुमती द्यावी देवी। आपण भोजन करून घ्यावे मुनिवर, आधी आपण आसन ग्रहण करावे। होय देवी, महत् भाग्य माझे। ओम नमो भगवते श्री अन्नपूर्णाय नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं श्री अन्नपूर्णाय नमः।
महाराज, म्या केलेल्या भाकरीचा एक घास तरी खावा की. वाढ बनू. वय अन्नम ब्रह्म. अप्रतिम भोजन होते आज. हा संन्यासी हे भोजन कधीही विसरणार नाही. महाराज, अव तुम्ही सांगणार होता ना काय? ते ज्या आख्यानात सांगता येत नाही ते. विसरलोच. कामधेनू मातेबद्दल सविस्तर सांगण्याचे राहून गेले होते. तेच सांग. देवी, हा पृथ्वीचा 7वा तळ आहे. याला रसातळ असेही म्हणतात. अमृतापासून उत्पन्न झालेली सुरभी इथे निवास करते. ती पृथ्वीच्या सारतत्वापासून प्रकट झालेली आहे. तिच्याचमुळे क्षीरसागर प्रवाहित होतो. ही सुरभी कोण आहे? सांगतो. ती एकटी नाही, तिच्या पुत्री स्वरूप 4 कन्या आहेत. त्या गाय स्वरूप आहेत. त्या प्रत्येक दिशेला निवास करतात आणि त्यांचे पोषणही करतात. सुरूपा ही गाय पूर्व दिशा धारण करते. हसिका नावाची गाय ही दक्षिण दिशा धारण करते. विश्वरूपा सुभद्रा ही पश्चिम दिशा धारण करते. पश्चिम दिशेचे अधिपती कोण आहेत ठाऊक आहे? वरुण देव. नारायण नारायण. चौथ्या गाईचं नाव काय आहे? सांगतो. त्या चौथ्या गाईचं नाव आहे सर्व कामदधा. ती उत्तर दिशेचे पोषण करते. उत्तर दिशेचे अधिपती कोण? कुबेर. नारायण नारायण. बानू, पहा किती ठाऊक आहे देवींना. या गाईच्या दुधाने युक्त अशा क्षीरसागरात हे मंथन झाले. हे मला ठाऊक नव्हते. ते मला बी ठाव नव्हतं. नारायण नारायण. सुरभी देवींचे दूध हे लोकांसाठी सुधा, पितरांसाठी स्वधा आणि देवतांसाठी अमृत आहे. आणि म्हणूनच असे म्हटले जाते की स्वर्ग लोकात आणि नागलोकात राहणं जितकं सुखदायक नाही, तितके ते पृथ्वीवर आहे. उत्तर रात्र झाली. आता आपण यावे. ओहेजी, मी येते महाराज. मुनिवर, मला अजून काही समजून घ्यायचे आहे. श्री विष्णूंचे मला दर्शन घडले, पण त्यांचे रूप मला स्पष्ट दिसले नाही. मला त्यांना भेटायचे आहे. एक सांगतो, लक्ष देऊन ऐका. तुम्हाला ज्यावेळी चंदनाचा सुगंध येईल तेव्हा समजा की तिथे श्री विष्णूंचे अस्तित्व आहे. मी ध्यानात ठेवेन. येते मी. ओम सूर्याय नमः. ओम खगाय नमः. ओम भास्कराय नमः. ओम मित्राय नमः. ओम दिनकराय नमः. प्रणाम देवी. देवी, आपल्या इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. एक एक गोष्ट उलगडत चालली आहे. मला याचा आनंद आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे एक एक गोष्ट सत्यात उतरते आहे.
आणि आपण सांगितल्याप्रमाणे खरोखरच गडावर दृश्य अदृश्य दिव्य शक्तींचा निवास आहे. पण बानूला याबद्दल काय ठाऊक आहे हे मात्र मला कळायला मार्ग नाही. आपण मला याविषयी काही सांगू शकता? देवी, आपल्याला राग येणार नसेल तर मी सांगू शकेन. मला ते सांगा सूर्यदेव. देवी, आपल्याला जे जे ठाऊक आहे त्यापेक्षा अधिक बानूला ठाऊक आहे. पण ह्यापेक्षा अधिक मी आपल्याला सांगू शकणार नाही देवी. देवी, आपण शांत राहावे. मला ज्याची शंका होती तेच घडलं. मला जे जे वाटत गेले ते खरे ठरले आहे. असे हताश होऊ नये देवी. आपल्यालाही सगळे सहाय्यभूत होत आहेत. आजवर मी याच आशेवर सगळं सहन करत आले. माझे स्थान कोणी घेऊ नये. श्री खंडेरायांवर पहिला अधिकार माझाच असावा. हातून काही निसटू नये म्हणजे झालं. देवी, आज आख्यानात आपल्याला स्वतःवर नियंत्रण ठेवायचे आहे. होय सूर्यदेव, येते मी. प्रधानजी, देवा, आज आख्यानाच्या आधीच आपले दर्शन. प्रधानजी, आसन ग्रहण करावे. देवा, काल नारद मुनींना जे दायित्व सोपवलं होतं त्याविषयी बोलावं म्हणून आलो. म्हाळसा आणि बानू एकत्र आल्यानंतर काय घडले हे मुनिवरांकडूनच ऐकायला आवडेल. ते येतच असतील, पण दोघींनाही नारद मुनींकडून अत्यंत महत्वाचं श्रवण करायला मिळालं. आश्चर्य आहे. याचं श्रेय मुनिवरांनाच जातं देवा. आपण अगदी योग्य तेच म्हणाला. मुनिवर, आपण दोघांनाही माझे साष्टांग दंडवत. अहो मुनिवर, काय करताय? उठा. मुनिवर, मुनिवर, आधी आसन ग्रहण करावे. नाही, नको देवा. आता आख्यानात उभे राहायचे आहेत. कशी झाली भेट? काय हे प्रभू, आपण दोघांनी मला ज्या धर्मसंकटात टाकले त्यातून मी कसा बाहेर पडलो ते माझे मलाच ठाऊक. मुनिवर, तुम्ही दोघींनाही एकत्र आणून श्रवण करायला लावले ह्याचे मला फार कौतुक आहे. कसले काय प्रभू? परंतु असं काय केलं तुम्ही मुनिवर? मला ऐकायला आवडेल. मी काय केले हे मला आठवत नाही. आपल्याच कृपेने सगळे शक्य झाले, परंतु पार पडले एकदा. परंतु कार्य उत्तम पार पाडलत मुनिवर. प्रभू, देवा, एक सांगायचे होते. मला पुन्हा अशा धर्म संकटात टाकू नये. फार अवघड आहे दोघींसमोर उभे राहणे. ते पाहूया मुनिवर. पाहूयात म्हणजे अशी वेळ येणार नाही ते पाहूया. चिंता नसावी मुनिवर. बरे, माझ्याकडून एक सांगितले गेले आहे. माझ्याकडून एक सांगितले गेले आहे. कोणाला? श्री म्हाळसा देवींना. वाटलेच मला. तुम्हाला जे सांगितले आहे त्यापेक्षा अधिक कार्य तुम्ही केलं नाही असं कसं होईल? सांगा. मी श्री म्हाळसा देवींना सांगितले की श्री विष्णूंचे अस्तित्व कसे ओळखायचे ते. हे तुम्ही का सांगितलं मुनिवर? माझ्यावर असे रागावू नये. त्यांनी आग्रह धरला म्हणून मी सांगितले. मुनिवर, नेमके काय सांगितलेत? मी त्यांना असे सांगितले की श्री विष्णूंची स्तुती सुरू असताना जर चंदनाचा सुगंध आला
तर असे समजावे की तिकडे श्री विष्णूंचे अस्तित्व आहे. मला कल्पना आहे की हे मी सांगायला नको होते, परंतु माझ्या पुढे दुसरा पर्यायही नव्हता. आता जर त्यांनी राज्यसभेत विचारलं तर काय सांगणार आहात? हे काय समोर बसलेलेच आहेत. माधवा, असू द्या, आपण ह्यातून निश्चितच काहीतरी मार्ग काढूया. मला तर असं वाटतं की आपणच तिला आपल्या असण्याची साक्ष द्यावी. परंतु देवा, तुम्ही श्री म्हाळसा देवींना काय उत्तर देणार आहात? ते आपण पाहूयात. पण मुनिवरांची त्यावेळी काय अवस्था झाली असेल हे मी समजू शकतो. मुनिवर, चिंता नसावी. आपण असे बोललात, आधार वाटला. परंतु मला आणखी एक असे वाटते आहे की त्या दोघींची एकत्र येण्याची जरी शक्यता दिसत नसली तरी ते अशक्य नक्कीच नाही. वा, काय हा आत्मविश्वास! खरेच प्रभू. मुनिवर, ते तितकं सोपं नाही. तरी पण आपण त्या दोघींना एकत्र कसे आणता येईल ह्यासाठी प्रयत्न करूया. नारायण नारायण. मी येऊ का? आख्यानाआधी एकांतात बसावे असे म्हणतो. नारायण नारायण. बानो, ए बानो, हा जरा हळू. किती ओरडताय? मी वरडतोय तर आख्यानाची येळ जवळ आली नाही, हे अजून बाहेर आली नाही. ए, ऐका. बरं झालं तुम्ही दोघं आलासा. आता संगत जाऊ आख्यानाला. नाही ते जाऊ, पर मला एक सांग, ते महाराजासनी राज्याला जेवाय घातलं का नाही? होय. अरे तर चूल मांडली न भाकर केली म्या. होय का? बरं असं का? हे काय मला कळलं नाही. अहो मी येतच होते, तुम्ही नाही येऊ दिलं. नाही 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 नाही, बरं झालं तू नाही आलीस. मासा ताई आल्या होत्या नंतर तत. काय म्हणतीयच? पण कशाला? अगं त्या बी आल्या होत्या जेवणाचं ताट घेऊन. मग तुमची तर फार झुपलीच असेल. नाही, भांडलो नाही आम्ही. होय का? मग काय गोडधोड वाटाय पाहिजे समजीकडा. रंग्या, ह्यांच्या जिभेला काही हाडच नाही. बरं म्या काय म्हणते, मला आख्यानात लवकर जायचं आहे, तेव्हा आता बोलत बसू नका. चला. ए बानो, अगं हक हता आजा नाही म्हणून आमासनी तुझी काळजी वाटते. असं कुठं बी कवा बी निघून जात जाऊ नकस. आणि लहान तोंडी मोठा घास. परत आख्यान सुरू झाल्यावर महासदेवी संग तंटा नगा करूजी. म्या तंटा करते वय. समदे घाबरतात त्यासनी. तुम्हासनी नाही भ्या वाटत? आधी वाटायचं, पण आता म्या नाही भीत कोणाला. चला निघूयात. काल तुम्ही मला सांगितलं की नारद मुनींना भेटून ये. मला त्याचा खूप आनंद झाला. नारद मुनींनी तुला जे काही सांगितलं त्यामुळे तुला सहाय्य होतं आहे असं तुला वाटतंय का? हो, निश्चितच. कामधेनू देवी कोण, त्यांचे स्वरूप कसे, हे त्यांनी सविस्तर सांगितले. ह्याचा अर्थ तुला ह्याचा लाभ होणार आहे. केवळ मलाच नाही, तिला देखील. बानूला? अर्थात. तीही तिथे आली होती. पण मला हे कळत नाही की हे घडवून कोणी आणलं. म्हाळसा जे घडून गेलं आहे त्याचा विचार नको करू. आता पुढे काय करायचं आहे हे ठरव. मला काय करायचे आहे हे मी ठरवले आहे. श्री विष्णूंविषयी मला अत्यंत महत्त्वाचे काहीतरी कळले आहे. नारद मुनींनी तुला काय सांगितलं आहे? श्री विष्णूंचे अस्तित्व कसे ओळखायचे हे मला समजले आहे. पण हे तू विचारलंस की त्यांनी तुला सांगितलं?
ती गेल्यानंतर मीच त्यांना विचारलं. असा मला आनंद आहे की तू सत्यापर्यंत पोहोचत आहेस. हे तुम्हीच मला सांगितलं होतं. खरं तर आश्वस्त केलं होतं की समुद्रमंथनाच्या कथेत माझ्या हातात काहीतरी लागेल. तुझ्या हाती काहीतरी लागेल हे निश्चित. आणि याचा मला किती आनंद होतोय हे मी शब्दात नाही सांगू शकत. आता आख्यान कधी सुरू होतं याची प्रतीक्षा करते आहे मी. का? आख्यान सुरू झाल्यावर सांगेन.